पिंपळवाडी प्रीमियर लीग सुरू असतानाच आपण मात्र प्रार्थना केली होती की कुठेतरी मात्र आपल्या पिंपळेश्वर चषक चालू असताना, पिंपळेश्वर प्रीमियर लीग चालू असताना आपण एक प्रार्थना केली होती की पिंपळेश्वर गोविंदा पथकाचे 8 थर लागले पाहिजेत आणि 2025 मध्ये पिंपळेश्वर गोविंदा पथकाचे 8 थर लागले, ते म्हणजे आपल्या महादेवाच्या आशीर्वादामुळे। आणि यावर्षी सर्व खेळाडू मात्र खुश होऊन आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये देखील अगदी उत्साहाने भाग घेत आहेत। तर पुन्हा एकदा जर पाहिलं तर पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 ला सुरुवात करायची आहे का मित्रांनो? सगळे तयार आहात का? बोला गणपती बाप्पा, पिंपळेश्वर महादेव की, आई नवदुर्गेचा। चला इकडे मात्र सुरुवात झाली आहे, पहिला चेंडू इकडे मात्र आपण पाहिला पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 चा। चला इकडे मात्र सुरुवात 3 चेंडूवरती 1 धावा झालाय। आपल्या सर्वांचं मात्र पुन्हा एकदा स्वागत आहे। आज संपूर्ण गिरगावचं लक्ष मात्र आपल्या पिंपळवाडीकडे असणार आहे। युट्यूबच्या माध्यमातून, लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून देखील प्रत्येक गिरगावकरचं लक्ष मात्र आपल्या पिंपळवाडीकडे असणार आहे, कारण की ताट वेगळा आहे, उत्साह वेगळा आहे पिंपळवाडी। सर्वजण मात्र अगदी आनंदाने मात्र भाग घेतात, चांगले सहकार्य देखील माने। पिंपळवाडी प्रीमियर लीगची सुरुवात झाली तर आपले प्रेक्षक देखील आता खाली उतरतायत। सर्वांना माहिती आहे की किती इम्पॉर्टंट आजचा दिवस आहे सुरुवातीचा। जर पाहिलं तर एक लोअर फुलटॉस, त्या लोअर फुलटॉस वरती मात्र कनेक्शन थोडंसं मात्र चुकलंय। अनिकेत आणि अथर्वची जोडी सुरुवातीला जर पाहिलं तर सलामीसाठी आली आहे मैदानाच्या आत। 5 चेंडू 4 धावा झाल्यात। पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू, नक्कीच आपला पहिला चेंडू खेळण्यासाठी अथर्व स्ट्राइक वरती आलाय। 5 चेंडू धावा झाल्यात 4। अनिकेत आणि अथर्वची जोडी सुरुवातीला जर पाहिलं गेलं तर अथर्व आपला पहिला चेंडू खेळतोय आणि इकडे पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी चांगला फटका अथर्वचा। कीच पॉवर प्लेच्या षटक होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अथर्व देखील कुठेतरी ठरवलं की एक फिल्डर बाउंड्री लाईन कडे आहे तर मात्र आपण मोठा फटका खेळावा। आणि प्रेक्षकांचा उत्साह सांगतो, प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज सांगतो की किती महत्त्वपूर्ण हा दिवस आहे, किती महत्त्वपूर्ण सगळ्या प्रेक्षकांना ही पीपीएल आहे। या पीपीएलच्या 9व्या पर्वामध्ये आपण या प्रेक्षकांच्या मदतीने, आपल्या या प्रेक्षकांच्या गर्दीने या क्रीडा स्पर्धेला एक वेगळा मान दिलाय। जाणाऱ्या येणाऱ्यांनी जरा सहकार्य करायचं।
चला, यावर्षी एक नवीन रूल आपल्या PPL मध्ये ऍड, येस गेल्या वर्षी पण होता, यावर्षी देखील आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर आपण मात्र जितके रन कराल त्या रनचे डबल रन आपल्याला मिळतील. पहिले तर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला चेंडू आणि अथर्वचा हा चांगला प्रहार. बघूया चेंडूच्या वरती इकडे मात्र यावेळेस पहिले तर आपले पंच अनिकेत सर हे मात्र इकडे दर्शवत आहेत की वाईट बॉल आहे. आणि आज जर पाहिलं तर गिरगावमध्ये हवा खूप छान आहे आणि हवेचं कारण म्हणजे पिंपळवाडी प्रीमियर लीग 2024. 15 धावा धप्पलकरती झाल्यात. अथर्व आणि अनिकेत सुरुवात आपल्या संघासाठी इकडे चांगली करतायत. 7 स्टार संघ यावेळी जर पाहिलं तर थोडंसं मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलंय. वाराची साथ आता बघूया गोलंदाजाला भेटते का फलंदाजाला भेटते. फलंदाजाचं एखादं चांगलं कनेक्शन आणि बॉल कधी मात्र बाउंड्री लाईनच्या पार जातोय मात्र प्रेक्षकांची वरती त्यावरतीच नजर असणार आहे. प्रेक्षक देखील कुठेतरी मात्र षटकार चौकार पाहायला या मैदानावरती आले असतील. कुठेतरी मात्र एक चांगला विकेट देखील पाहायला आले असतील. आणि इकडे पाहिलं तर यावेळेस एक चांगलं कनेक्शन अथर्वच्या बाडमधून येताना दिसत आहे. ती सुरेख फलंदाजी चालू आहे. पंच दर्शवतात. पुन्हा एकदा जर पाहिलं तर 2 धावा इकडे मिळत आहेत. चांगली फलंदाजी अथर्व आणि अनिकेत. यापुढे जर पाहिलं तर पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, काय फटके खेळतोय अथर्व. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा मात्र चेंडू टाकला गोलंदाजाने आणि त्यावरती पुन्हा एकदा तसाच शॉट मारलाय. म्हणजे बॅक टू बॅक 2 दुहेरी धावा इकडे मात्र अथर्वने आपल्या संघासाठी बनवल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अनिकेत स्ट्राईकला होते. अनिकेतला माहिती होते की कुठेतरी मात्र आपण सिंगल रन जर या ओव्हरमध्ये केला तो मात्र डबल होईल. तसंच जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा झाल्या 5. त्या 5 धावा 10 धावांवरती मात्र कन्वर्ट झाल्या. यावेळी जर पाहिलं तर थोडक्यासाठी बचावले आहेत. कीपर थोडीशी मात्र धडपडत आहेत. मला वाटतं कीपर नक्कीच वयोगट 50च्या वरच असतील आणि अगदी चांगले फिट आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्यांनी मात्र शेवटच्या बॉलवरती केलंय. रन वाचवलंय आपल्या संघासाठी. यष्टीरक्षक निलेश तिकडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19. चला वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आला अद्वैत. त्याच्या समोर एक डावगुरा फलंदाज पिंपळवाडीतील एक चांगला फलंदाज अनिकेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. एकही गडी बाद अजूनपर्यंत जर पाहिलं तर करू शकले नाही आहेत. चला पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला.
इकडे पाहिलं तर यावेळेस बॅकफुटला येऊन पंच केलाय. किती धावा भेटणार आहेत पुन्हा एकदा जर पाहिलं तर पंच दर्शवत आहेत 2. अनिकेत आणि अथर्व ती प्रत्येक बॉलवरती या दुहेरी धावा इकडे मात्र कशा करण्यात आपल्याला भेटतील ते मात्र त्याच्याकडे लक्ष आहे. कुठेतरी मात्र बॉल आपल्याला अगदी त्या कौलाच्या पुढे मारायचा एवढं फक्त मैदानामध्ये ठेवलाय. यावेळी जर पाहिले तर गतीमध्ये परिवर्तन आणि तिकडे फिल्डर उभे होते. विकेट आली आहे. पहिली विकेट अनिकेतच्या स्वरूपात इकडे मात्र भेटते सिम्बा 11 या संघाला. जर पाहिले तर खेळाडू तैनात केला होता. खेळाडू आणि ती थंडी लागते परंतु कॅच मी पकडणार मात्र त्यांनी ठरवलं. पहिला धक्का बसतोय 7 स्टार या संघाला. चांगली झेल अनिकेतला माघारी पाठवण्यासाठी ध्रुव विश्वकर्मा यांनी पकडली आहे. नवीन बॅट्समन भावेश हे मात्र बॅटिंगसाठी येत आहेत. भावेशच्या पाठी नंबर पाहिला तर खूप मोठा आहे 2719 2719. इकडे पाहिलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इकडे मात्र एक चांगलं कनेक्शन आपल्याला भावेशच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक खेळाडू मात्र चांगली प्रॅक्टिस करून कुठेतरी मात्र सराव चांगला केलाय. कारण की या वर्षी आपल्याला पिंपळवाडी प्रीमियर लीग मध्ये आपलं बेस्ट द्यायचं आहे. परफॉर्मन्स दाखवायचं आहे आपल्याला. यावेळेस थोडंसं मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं आणि त्यावरती फटका देखील चांगला खेळला आला असता परंतु मात्र थोडंसं आधीच कनेक्शन घडलं. एक धाव नक्कीच मिळतोय. भावी जेव्हा बॅटिंगला आलं प्रेक्षक देखील त्याच्या पहिल्या शॉटवरतून म्हणतायत की हा ह्याचा मुलगा आहे. म्हणजे आज त्याचे वडील देखील कुठेतरी मात्र खुश असतील की आपल्या पोराची बॅटिंग बघून देखील आपल्या पोराचं कुठेतरी नाव घेतलं जात आहे. आपलं नाव घेतलं जात आहे. 3 षटक संपले आहेत. माफ करा 4 चेंडू झालेत आणि धावा झाले धावफलकावरती 24. ती सुरुवात चांगली इकडे 7 स्टार संघासाठी आपल्याला होताना दिसते. अथर्व अनिकेत आणि आता मात्र 1 डाऊनला आलेले फलंदाज भावेश. ती चांगल्या लाईट्स मध्ये हा खेळ आपल्याला दिसताना होतोय. डेकोरेटर देखील मात्र चांगलेच ठरवले आहेत चांगलेच निवडले आहेत कारण की पिंपळवाडी प्रीमियर लीग आहे. आणि इकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा अद्वैत मुंडेला आपला दुसरा विकेट मिळतोय. क्या बात आहे. भावेशला देखील इकडे मात्र मैदान सोडावं लागतंय. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आणि त्यावरती जर पाहिलं तर कीपर कडनं देखील पुन्हा एकदा चांगलं यष्टीरक्षण. कॅच झेल तिकडे मात्र चांगला पकडला. विकेट आली आहे. शेवटचा बॉल आहे. नक्कीच एक बॉल बाकी असताना आपल्या सर्वांना मात्र आठवण येते मात्र अजित निकम सरांची. त्यांनी देखील मात्र आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीगला एक वेगळं स्थान देऊन ठेवलंय. कुठेतरी मात्र आज प्रत्येक प्रेक्षक खेळाडू मात्र त्यांच्या आठवणीत नक्कीच अजित निकम सर एक अनोखा अंदाजामध्ये देखील आपल्याला ते सांगतात की 1 to go आणि प्रेक्षक देखील त्यांची वाट पाहत असतील की पिंपळवाडी प्रीमियर लीग मध्ये अजित सर हे कधी मात्र आपल्या मैदानावरती येतील. कधी मात्र आपल्या प्रेक्षकांना खुश करण्यासाठी ते मात्र मैदानावरती दाखल होतील. तिसरं षटक अशा प्रकारे मात्र संपलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 24 आणि एक चांगली ओव्हर आपण पाहिली अद्वैत मुंडे यांच्याकडनं. 2 गडी बाद घेतले. दोन्ही झेल तिकडे मात्र एक ध्रुव विश्वकर्मा आणि दुसरं निलेश यांनी मात्र पकडला. चौथ्या ओव्हरला सुरुवात. पहिला चेंडू इकडे मात्र लेग ब्रेक आणि त्या लेग ब्रेक वरती अथर्वचा एक चांगला फटका. आज वारा सांगतोय की कुठेतरी मात्र आपल्याला एक मोठा फटका देखील मात्र येणाऱ्या काळात बघायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी मात्र चौथं षटक इम्पॉर्टंट षटक घेऊन आले आहेत मिलिंद. मिलिंद आपल्या संघाला इकडे मात्र विकेट मिळवून देत आहेत का. अथर्व स्ट्राईक वरती ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला पाठवलाय. अथर्व बॉलवरती चांगला नजर ठेवून बसले आहेत. बॉलवरती आता त्यांचं कनेक्शन चांगलं होत आहे. टप्पा चांगला भेटला का अथर्वचा तिकडे मात्र दुहेरी शॉट इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
आज अथर्व फॉर्म मध्ये दिसत आहेत, म्हणजे एखादा षटकार प्रेक्षकांना त्यांच्याकडून बघावासा वाटेल. अठ्ठावीस धावा झाल्या फलकावरती. पुन्हा एकदा मिलिंद अथर्व, यावेळेस फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस, कुठेतरी मात्र लाईन इन लेंथ मध्ये आता फरक केलाय. गोलंदाजांनी कुठेतरी मात्र थोडीशी लाईन बदलली. अगदी समोरच्या दिशेने गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी करावी लागला तिकडे, कारण की टप्प्यावरती अथर्व चांगला खेळत होते. कुठे ते मात्र लोअर फुलटॉसचा प्रयत्न केला, कनेक्शन चांगलं राहिलं नाही, तरी एक रन मिळतोय इकडे. इकडे पुन्हा एकदा जर पाहिलं तर सावकाश, मात्र थोडीशी घाई होताना दिसते. आणि काय झालंय, ओव्हर थ्रोच्या माध्यमातून इकडे पाहिलं तर 2 धावा 22च्या स्वरूपात इकडे मात्र मिळणार आहेत. पहिल्या षटकातले इकडे पाहिलं तर माफ करा, पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मिलिंदच्या ओव्हरमधले. मिलिंदच्या ओव्हरमध्ये एकूण जर पाहिलं तर आतापर्यंत एकूण 6 धावा खर्च करण्यात आल्या आहेत. म्हणजे धावा धावफलकावरती जर पाहिले तर 31 झाल्यात, 31. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. चला इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. गोलंदाज कमाल करतोय, कमबॅक करतोय. त्याला माहिती आहे की मात्र कोणत्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजाने टप्पा चांगला टाकला तर तिकडे मात्र त्याला डॉट बॉल होऊ शकतो. मागचा बॉल देखील डॉट बॉल झाला असता, परंतु मात्र कीपरकडनं थोडी मात्र चुकी झाली. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून देखील रन आला. 22च्या स्वरूपात एकूण 2 धावा मिळाल्या. तर पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. चला इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा लिव्ह करण्यासाठी गेले, परंतु मात्र पंचांनी इकडे चला 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 31 धावा झाल्या आहेत. सिम्बा 11ला जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली होती. अथर्व आणि अनिकेतने मात्र चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आणि त्यानंतर मात्र आता जिंकण्यासाठी एकूण 32 धावांची गरज आहे. यानंतरची होणारी मॅच प्रिशा पायरेट्स विरुद्ध HP थंडर्स. दोन्ही कर्णधारांनी यायचंय. चला प्रिशा पायरेट्स आणि HP थंडर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. आणि पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर एकूण धावा केल्यात 31. जिंकण्यासाठी या सिम्बा 11 या संघाला 32 धावांची गरज आहे. 32 धावांचं टार्गेट आहे. पिंपळवाडी प्रीमियर लीग 2024 ची पहिली मॅच जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष इकडे मात्र सिम्बा 11च्या समोर ठेवलंय. चला एक लास्ट कॉल. प्रिशा पॅन्थर्स आणि HP थंडर्स दोन्ही कर्णधारांना विनंती, एक लास्ट कॉल देण्यात येतोय की आपण मात्र त्वरित यायचंय टॉस साठी.
फ्रिशा पायरेट्स म्हटलं की आकाश कोलतरकर त्या संघामध्ये आपल्याला मात्र खेळताना दिसतील. आणि पिंपळवाडी प्रीमियर लीग 2024च्या ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर सर्वात महागडा खेळाडू म्हणजे आकाश कोलतरकर आपल्याला मात्र इन ॲक्शन दिसेल पुढच्या मॅचमध्ये. प्रेक्षक देखील मात्र तयार आहेत त्यांना बघण्यासाठी. खूप मोठी फॅन संख्या त्यांची मात्र इकडे उपलब्ध आहे. येस, HP थंडर संघ नाणेफेकीचा गोल जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे आकाश कोलतरकर आपल्याला मात्र ओपनिंगसाठी पहिल्याच धावामध्ये बॅटिंगसाठी दिसतील. प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यांचं नाव घेतलं की मात्र प्रेक्षक देखील खुश होतात की आपला आकाश दादा, आपल्या सर्वांचा लाडका आकाश दादा बॅटिंगसाठी येणार. प्रेक्षकांचा आवाज तुम्हाला मित्रांनो कळू शकतो की आकाशची बॅटिंग बघायला हे प्रेक्षक किती उत्सवले. एका बाजूला आकाश कोलतरकर तर दुसऱ्या बाजूला सागर दादा देखील आपल्याला मात्र इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. म्हणजे एक चांगली लढत अगदी पिंपळवाडीच्या आजच्या या पहिल्या दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बत्तीस धावा जिंकण्यासाठी हवेत. आणि ज्यांनी मात्र पहिलं षटक हाताळलं गोलंदाजीमध्ये ते मात्र आपल्या सर्वांचे अजय दादा आता मात्र फलंदाजीसाठी आले आहेत. त्यांच्या सोबतीला पाहिलं तर दर्शन, अजय आणि दर्शन मात्र फलंदाजीसाठी आले आहेत. अनिकेत मात्र तेच ज्यांनी मात्र प्रथमताच फलंदाजीसाठी आले तेच अनिकेत आता मात्र गोलंदाजी मार्गवरती देखील आपल्याला दिसत आहेत. अनिकेतसाठी देखील अगदी चांगली बोली लावली होती ऑक्शनमध्ये आणि त्यासाठी आता त्याला ओपनिंग बॅटिंग ओपनिंग बॉलिंगचा कुठेतरी मात्र निर्णय त्यांच्या संघ मालकाने घेतला असेल. इकडे पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये फिल्डर कडनं चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026चा पहिला चौकार येतोय. चेंडू सीमा रेषा पार जातोय. क्या बात आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये हा एक पॉवरफुल फटका खेळला होता. कॅच तर सोडली परंतु 4 धावा देखील दिल्या आहेत. थोडं मात्र पंच पाहणी करतील त्यानंतर मात्र आपला निर्णय देतील. प्रेक्षकांचं स्वागत आहे. प्रेक्षक मोठी गर्दी करून मात्र आज पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार.
चला पंच एकदा मात्र आपण आपला निर्णय आम्हाला सर्वांना कळवायचा आहे. अनिकेत सर प्लीज आपण मात्र एकदा निर्णय कळवा. येस अनिकेत म्हटलं की मात्र आपल्याला पिंपळवाडीचा अनिकेतच लक्षात येतो की कुठे काय चालू आहे ते अनिकेतला माहिती आहे, कुठे कोणती गोष्ट आहे ते अनिकेतला माहिती आहे, पिंपळवाडी आयोजन कसं करावायचं ते मात्र अनिकेतला माहिती आहे. चला पंचांचा इकडे मात्र आलाय, कळलाय आपल्याला. पंचांनी इकडे मात्र निर्णय दिलाय तो म्हणजे चौकाराचा. येस पहिला चौकार 2026चा अजय यांच्या बॅटमधनं आपल्याला येताना दिसतोय. सुरुवात इकडे मात्र त्यांच्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर जोरदार गतीने इकडे मात्र सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा आणि गेट टू अजय. यावेळी जर पाहिलं तर बॉल आपटला, परंतु मात्र तिकडे वाईड प्लस 22 म्हणजे कीपर देखील थोडेसे कन्फ्यूज झाले की बॉल आतमध्ये येतोय की नाही. 6 धावा धावफलकावरती होत आहेत. 32 धावांचं या खेळपट्टीवरती जर पाहिलं तर एक छोटंसं आव्हान इकडे मात्र त्यांच्या समोर आहे. यावेळी जर पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला, बॉलला मात्र तिकडे समजलं आणि त्यानंतर मात्र तिकडे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क घडवला आणि डॉट बॉल येतोय. हा एक चांगला बॉल होता, क्या बात आहे. वाईड यॉर्कर म्हणावं लागेल. प्रत्येक बॉल डॉट बॉलवरती टाळ्या वाजतायत, प्रत्येक सिंगल रन वरती टाळ्या वाजतायत, प्रत्येक चौकारावरती टाळ्या वाजणार आहेत, प्रत्येक षटकारावरती तर शिट्या वाजणार आहेत. यावेळी जर पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलाय. डिक्लेअर रन आहे. चला एक शेवटचा बॉल बाकी अनिकेतचा स्ट्राईक वरती पाहिलं तर सुरुवातीपासून अजय शेवटचा बॉल देखील खेळून काढलाय. रनचा प्रयत्न करणार आहेत आणि रन मात्र बॉल निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. पहिल्या षटकाच्या इकडे मात्र समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 8 झाल्या आहेत. त्या 8 मात्र डबल होतील म्हणजे पहिल्या षटकाच्या अखेरेस एकूण धाव फलकावरती धावसंख्या ती होऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. चला पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावांचं इकडे मात्र लक्ष पार पडले. आता उर्वरित 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अजयने चांगली कामगिरी केली. अजयने चांगली या अजयच्या कामगिरीमध्ये जर पाहिले तर बाउंड्री लाईनवरती जे खेळाडू होते त्यांनी मात्र त्यांना साथ दिली. मिस फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली तेव्हा कुठे मात्र चौकार आला आणि धावा आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा मी सांगतो 16 धावा झाल्या आहेत. तर आणखीन 16 धावांची गरज आहे. दर्शन स्ट्राईकला आहेत. सोम आलेत गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येते. अनोखी ऍक्शन आहे त्यांची. थोडासा मात्र हात त्यांचा अगदी चांगल्या पद्धतीने स्ट्रेच होतो. यावेळी जर पाहिलं तर पंच अनिकेत सर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लेग अंपायर सागर सर. वाईटचा निर्णय दिला. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी होते. वाईट +1 येतोय. आता आधीच जर पाहिलं तर संघाची धावसंख्या कुठेतरी मात्र पहिल्या धावात चांगली झाली नाहीये आणि आता मात्र तिकडे चौकार देखील सुटला. आता मात्र वाईड वरती वाईड देखील येतोय म्हणजे धावा आता मात्र पुढे जात आहेत. 19 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनपर्यंत जर पाहिलं तर आणखीन 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे.
यावेळी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाने मला असं वाटतं की प्रयत्नच केला नाही कुठेतरी मात्र शॉट खेळण्याचा, बॉलला जाऊ दिलं कुठेतरी मात्र. बॉल बघतायत पहिल्या की कशा प्रकारे इकडे मात्र गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, मग त्यानंतरच मात्र आपण फटके खेळू. अगदी रन बॉल जरी केला तर मात्र आपण मॅच जिंकू शकतो, परंतु बॉलर देखील त्यांना तितकीच साथ देत आहेत. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाईड बॉल येतोय. वेळेस बॉलला जाऊ दिलं नाहीये, चांगला फटका त्यावरती खेळलाय. 2 धावा मिळतील दर्शनला. अजयने असेल की रन जर जास्त असतील तर मी बघीन, तुम्ही फक्त करण्याचा प्रयत्न. दर्शन संघ मालक आहेत, संघाचे कर्णधार आहेत, माफ करा. येस, संघ मालक आहेत दर्शन सिम्बा 11चे. ऑक्शन मध्ये त्यांनी एका खेळाडूसाठी लय मोठी बोली लावली, ती बोली का लावली ते मात्र अजय देखील सिद्ध करतायत. आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकता पिंपळवाडी एक्सप्रेस म्हणून ज्यांना मात्र ओळखलं जातं तेच अजय मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला दिसत आहेत. पुढचा चेंडू इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन, आणि आपल्या अंपायरचं देखील अगदी अनोख्या अंदाजामध्ये तिकडे दर्शवणं आपण पाहतोय. 2 धावा इकडे मात्र आपले पंच अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्वांना सांगतायत. चोवीस धावा झाल्या धावफलकावरती, 24. त्यावेळेस जर पाहिलं तर तिकडे असं सगळं मात्र आज आपल्याला आज पण उद्या पण दिसणार आहे, कारण की हे पिंपळवाडी प्रीमियर लीग आहे. प्रत्येक खेळाडू प्रेशर मध्ये आहे, प्रत्येक खेळाडूला मात्र हा पिंपळवाडीचा ग्लोब जिंकायचा आहे, ही ट्रॉफी जिंकायची आहे, त्यासाठी मात्र धडपण पडणं चालू असणार आहे. पाहिलं तर यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि सिंगल रन मिळतोय शेवटच्या. शेवटच्या बॉलवरती अजयचा हा चांगला फटका आणि एक धाव मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 26. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चला बॉलिंग टीम थोडी घाई करा. चला 22 ला इकडे मात्र गोलंदाजी झोपवली आहे. 12 चेंडू 6 धावांची गरज. कुठेतरी मात्र गोलंदाजी संघाला अर्थातच 7 स्टार संघाला अजयची विकेट घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि इकडे पाहिलं तर यावेळेस वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे वाईड +1 येतोय. चुकांवरती चुका 7 स्टार संघ करत जातोय आणि त्याचा फायदा मात्र सिम्बा 11 अगदी चांगल्या पद्धतीने घेतोय. अजूनपर्यंत एकही विकेट गमावले नाहीये. कुठेतरी मात्र 7 इकडे दर्शनने देखील अजयला चांगली दिली आहे. आता जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. का विनिंग चौकार येईल? इकडे पाहिलं तर यावेळेस चांगला चेंडू. वेळ अजून गेली नाहीये मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये
इकडे पहिले तर यावेळेस फ्लिक केलाय आणि मला आता असं वाटतंय की मगाशी मी सांगितलं की बॉल आता तिकडे गेलाय म्हणजे आपल्याला अनिकेतची गरज लागणार आहे. हे काम फक्त अनिकेतच करू शकतो. इकडे पाहिलं तर यावेळी चेंडू उंचावरती जातोय परंतु डिक्लेअर झोन मध्ये देखील जातोय आणि एक धाव देखील देऊन जातोय. म्हणजे आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. पुढच्या 9 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. आजही मात्र घेणं इम्पॉर्टंट आहे. चला 2 धावांची गरज आहे. अजय ऑन स्ट्राईक. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी गोलंदाजाकडनं होते आहे वारंवार. वेगाने गोलंदाजी करण्याचा निर्णय ते मात्र घेत आहेत आणि तिकडे पाहिलं तर चुकी होते त्यांच्याकडून. इकडे पाहिलं तर यावेळेस मात्र चांगला फटका आणि पुन्हा एकदा एक धाव आणि या फटक्याने पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026च्या पहिला सामना आपल्या नावावरती करतायत. तो संघ म्हणजे सिम्बा 11. दर्शन मुळमाळकर यांना मलेरिया असून सुद्धा त्यांनी जी बॅटिंग केली आहे त्यासाठी टाळ्या होऊन दे. विशेष आभार